नमस्कार. आज आपण भारतीय संविधानाच्या अशा काही कलमांबद्दल बोलणार आहोत ज्यांच्यामध्ये अक्षरशः भारताचा नकाशा बदलण्याची ताकद आहे. हो, अगदी बरोबर ऐकलंय. आपण जाणून घेणार आहोत कलम 1 ते 4 बद्दल. ही कलमं फक्त भारत म्हणजे काय हेच सांगत नाहीत, तर त्यात बदल कसे करायचे याची प्रक्रियाही सांगतात. चला तर मग सुरू करूया. तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न, भारताचा नकाशा खराच कायमस्वरूपी आहे का? म्हणजे तो कधी बदलूच शकत नाही का? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला ह्या संपूर्ण विवेचनातून मिळणार आहे. आणि खरं तर हाच आपल्या आजच्या चर्चेचा मूळ गाभा आहे. संविधानाच्या अगदी पहिल्या भागातच संघ आणि त्याचे प्रदेश म्हणजे द युनियन अँड इट्स टेरिटरी याबद्दल सांगितलंय. हा तो पाया आहे जिथे भारताची ओळख आणि त्याच्या सीमा कशा ठरतात हे स्पष्ट केलेलं आहे. आणि याची सुरुवात होते अर्थातच कलम 1 पासून. हे कलम म्हणजे भारताची ओळखच आहे. भारत म्हणजे नेमकं काय, त्याचं नाव काय असेल, त्याचं स्वरूप कसं असेल, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला याच एका कलमात मिळतात. कलम 1.1 काय म्हणतं, तर भारत हा राज्यांचा संघ आहे, अ युनियन ऑफ स्टेट्स. आता इथं संघ किंवा युनियन हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. याचा अर्थ सरळ आहे. भारत एक असा संघ आहे जो कधीही तुटू शकत नाही. म्हणजे कोणताही भाग, कोणताही राज्य यातून बाहेर पडू शकत नाही. तो एक अविनाशी संघ आहे. आता बघा, युनियन आणि फेडरेशन हे शब्द जरी सारखे वाटले तरी यात जमीन आसमानाचा फरक आहे. फेडरेशन म्हणजे कसं, काही राज्य एकत्र येऊन एक करार करतात आणि बऱ्याचदा त्यांना वेगळं होण्याचा अधिकारही असतो. पण भारताचं तसं नाहीये. भारत एक युनियन आहे. इथे कुठल्याही राज्याला देशापासून वेगळं होण्याचा अधिकारच नाहीये. देश एक अखंड आहे, फक्त प्रशासनाच्या सोयीसाठी तो वेगवेगळ्या राज्यांमध्ये विभागला गेलाय, इतकंच. बरं, मग भारताच्या प्रदेशात काय काय येतं? तर कलम 1-2 नुसार या 3 गोष्टी येतात. 1 आपली सगळी राज्ये, 2 केंद्रशासित प्रदेश आणि 3 भविष्यात भारत जे काही प्रदेश मिळवेल ते सर्व. आता येऊया त्या कलमांकडे जी खऱ्या अर्थाने संसदेच्या हातात देशाचा नकाशा बदलण्याची शक्ती देतात. हो, ही आहेत कलम 2 आणि 3. यांना आपण शक्तिशाली टूल्स किंवा हत्यारं सुद्धा म्हणू शकतो. जरा विचार करा, संसदेला किती प्रचंड अधिकार आहेत ते. कलम 2 नुसार संसद पूर्णपणे नवीन राज्याला संघात सामील करून घेऊ शकते. आणि कलम 3 तर त्याहूनही जबरदस्त आहे. यानुसार संसद काय काय करू शकते बघा. एका राज्यातून दुसरं राज्य तयार करू शकते, कुठल्याही राज्याची हद्द वाढवू किंवा कमी करू शकते, सीमा बदलू शकते. अरे इतकंच काय, राज्याचं नाव सुद्धा बदलू शकते. पण थांबा, असं वाटेल की हे खूपच सोपं आहे, पण यात एक अट आहे, एक कंडिशन आहे. असं कुठलंही विधेयक संसदेत मांडण्याआधी राष्ट्रपतींची पूर्व शिफारस लागते. ही एक खूप महत्त्वाची कायदेशीर पायरी आहे जी वगळता येत नाही. आणि आता एक सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट, विधेयक मांडायच्या आधी ज्या राज्याबद्दल हा बदल आहे त्या राज्याच्या विधानसभेचं मत विचारलं जातं. पण, आणि हा पण खूप महत्त्वाचा आहे, ते मत संसदेवर अजिबात बंधनकारक नसतं. म्हणजे राज्याने हो म्हणो वा नाही म्हणो, अंतिम निर्णय संसदेचाच असतो. म्हणूनच तर भारताला विनाशी राज्यांचा अविनाशी संघ असं म्हणतात. म्हणजे राज्य बदलू शकतात पण देश नाही. ठीक आहे, हे सगळं तर झालं थिअरीमध्ये, पण प्रत्यक्षात ही ताकद कधी वापरली गेली आहे का? चला याची काही ठोस उदाहरणं पाहूया, म्हणजे मग या कलमांची खरी ताकद लक्षात येईल. उदाहरणार्थ साल 2000, फक्त एका महिन्यात, नोव्हेंबर महिन्यात एका मागोमाग एक 3 नवीन राज्य तयार झाली. बघा, 1 नोव्हेंबरला छत्तीसगड, त्यानंतर अवघ्या 8 दिवसांनी 9 नोव्हेंबरला उत्तराखंड आणि मग 15 नोव्हेंबरला झारखंड. विचार करा, एका महिन्यात 3 नवीन राज्य. किती जबरदस्त वापर आहे हा या अधिकारांचा. आणखी अलीकडे येऊया. 2014 साल आठवतंय? आंध्र प्रदेशमधून तेलंगणा हे नवीन राज्य याच अधिकाराचा वापर करून तयार करण्यात आलं. राज्य पुनर्रचनेचं हे अगदी अलीकडच्या काळातील एक मोठं उदाहरण आहे. आणि मग 2019 मध्ये तर एक खूप मोठा बदल झाला. जम्मू आणि काश्मीर या पूर्ण राज्याचीच पुनर्रचना करण्यात आली आणि त्यातून जम्मू काश्मीर आणि लडाख असे 2 नवीन केंद्रशासित प्रदेश तयार झाले. कलम 3च्या वापराचं हे एक अत्यंत महत्त्वाचं आणि शक्तिशाली उदाहरण आहे. बरं, आतापर्यंत आपण पाहिलं की संसद काय काय करू शकते, पण हे सगळं कसं होतं, प्रक्रिया काय आहे? त्याचं उत्तर आहे कलम 4 मध्ये. हे कलम म्हणजे या सगळ्या प्रक्रियेची मास्टर की आहे असं म्हणायला हरकत नाही. आता एक साधा प्रश्न, एवढे मोठे बदल करायचे म्हणजे नवीन राज्य बनवायचं, सीमा बदलायच्या, ह्या सगळ्यासाठी मोठी आणि किचकट अशी घटनादुरुस्ती लागत असेल, नाही का? काय वाटतं? तर
उत्तर आहे नाही. अजिबात गरज नाही. आणि हेच कलम 4 स्पष्ट करतं. ते सांगतं की कलम 2 आणि 3 नुसार जे काही बदल केले जातात त्यांना घटनादुरुस्ती मानलं जाणार नाही. आणि याचा अर्थ काय? तर याचा अर्थ असा की हे सर्व बदल संसदेत साध्या बहुमताने म्हणजे सिंपल मेजॉरिटीने पास केले जाऊ शकतात. त्यामुळेच भारताचा अंतर्गत नकाशा बदलणं ही एक तुलनेने खूप सोपी प्रक्रिया आहे. चला तर मग आपण जे काही आत्तापर्यंत समजून घेतलं ते एका नजरेत पटकन पुन्हा एकदा बघूया. तर हा आहे ह्या चारही कलमांचा सारांश. कलम 1 भारत म्हणजे काय हे सांगतं. कलम 2 नवीन राज्यांना संघात प्रवेश देतं. कलम 3 सध्याच्या राज्यांमध्ये हवे ते बदल करण्याचा अधिकार देतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं कलम 4 हे सांगतं की हे सगळे बदल घटनादुरुस्तीशिवाय साध्या बहुमतानेच करता येतात. थोडक्यात हाच आहे भारताच्या नकाशाचा खरा ब्लूप्रिंट. आणि आता जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न. राज्यांच्या सीमा बदलण्याचा इतका मोठा अधिकार केंद्राकडे म्हणजे संसदेकडे असणं का महत्वाचं असेल? यामागे फक्त प्रशासकीय सोय आहे की लोकांच्या बदलत्या आकांक्षा आहेत? की मग राष्ट्रीय एकात्मता टिकवून ठेवण्याचा हा एक मार्ग आहे? यावर विचार करायला नक्कीच हवा.